नमस्कार. मी भाऊसाहेब कांबळे एक छोटीशी कथा सादर करत आहे. ठिगळ. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण झाले आणि ठिगळ नावाचा प्रकार कोणत्या तरी लायब्ररीमधील पुस्तकात धुळकात पडला. आजही ते शाळेतील दिवस आठवतात. झेंडावंदन म्हणा नाहीतर कोणता सण, नवीन कपडे फक्त शब्दात सामावून जायचे. कारण परिस्थितीचं ओझं नव्या विचाराला वाचा फोडणारे म्हणजे एक पर्वणीच होती. मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारे हात पुन्हा पैसे काढण्यासाठी खिशात जात नसत. कारण कष्टाची शिदोरी उघडता उघडता पैशाची तिजोरी, संसाराची पाठराखण आणि मुलांचे शिक्षण यातच धुसर धुक्यात बुडून जायचे. इच्छा ह्या फक्त नावारूपाला होत्या. आजीच्या गोष्टीचा आलेख एवढा सुंदर की पुस्तकातील गोष्टी त्यासमोर फिक्या. हीच खरी संपत्ती मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आठवणीचा कवडसा होऊन बसली. म्हणूनच म्हणतात, जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. पूर्वी कुठल्याही गोष्टीचं नवल वाटायचं. जत्रा असो की बाजार, जिभेची तहान जत्रेतील भुईवाल्याच्या कढईतले तळत असलेले भजी, शेव, जिलेबी. आताच्या 5 स्टार हॉटेलची सर येणार नाही अशी विलोभनीय दृश्य पाहून गावाकडील जत्रा मनाला भुरळ पाडून जाते. खाऊ, खेळणी आणि मज्जा, तीही थोड्याच पैशात भरपूर. हे जग खूप वेगळं, जणू यातच सारे जीवन सामावलेले. पुढे अनेक दिवस शाळेत, घरच्या अंगणात, जत्रा, खेळणी आणि खाऊ यांच्या गप्पा रंगल्या की 3 तासाचा मराठी चित्रपट आहे असाच तो काही गोड प्रसंग. गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या आणि आठवणीचा आभाळ दाटून आला. सगळीकडे अंधार पसरलेला, त्यात आसोळासारखा पडणारा पाऊस. भीतीने दारं खिडक्या बंद करून अंधारमय खोलीत दिवा लावून पत्र्याची चाळणी झाली म्हणून भांड्यांचा वापर पावसाच्या धारा धरण्यात. झोप, अभ्यास, स्वयंपाक, जेवण सगळं वाहून जायचं. आता तरी तो थांबेल असं वाटायचं. एकदाचा थांबला की पूर्वपदावर येण्यासाठी खूप वेळ लागत असे. आई कपडे फाटले की त्यावर ठिगळ लावून शिवून द्यायची. त्यामुळे हेच नवीन कपडे म्हणून तो आनंद नेहमीच चेहऱ्यावर. आता तशी परिस्थिती राहिली नाही. हळूहळू काळ बदलत गेला आणि अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाने प्रगती केली. घरोघरी टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर इत्यादी तांत्रिक गोष्टीचा जन्म झाला आणि फाटक्या कपड्याला फॅशन डिझायनर नावाचं ठिगळ लागलं. धन्यवाद.